ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूरच्या विकास कामात मोची समाजाचे योगदान मोठे आहे। मोची समाज भाजपासोबत असल्याने शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला असून देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले। शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी श्री जाबमुनी मोची समाजाचा मेळावा शनिवारी अब्दुलपूरकर मंगल कार्यालयात उत्साहात झाला। यावेळी व्यासपीठावर भाजपाचे विधानसभा निवडणूक महाराष्ट्र सहप्रभारी रघुनाथ कुलकर्णी, माजी महापौर किशोर देशपांडे, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, मोची समाज अध्यक्ष आणि स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, मोची समाज लष्कर विभागाचे अध्यक्ष करेप्पा जंगम, शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे, नागनाथ कासलोरकर, बापूराव संगेपाग, माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर, वैष्णवी करगुळे, मीनाक्षी कंपली, माजी स्थायी समिती सभापती सिद्धराम अट्टेलूर, भाजपा SC मोर्चाचे शहर अध्यक्ष मारेप्पा कंपली, राजू अलकोड, कुमार जंगडेकर, माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे, साधना संगवे, भीम असादे, अनंत गोडलोलू, डॉक्टर योगेश पल्लोलू, कुमार कांती उपस्थित होते। मोची समाज ज्याच्या पाठीशी असतो त्याचा जास्त मताने विजय होतो, याचा संकल्प इथे जमलेल्या प्रत्येक माता बहिणींनी करायचा आहे। आपल्या मोची समाजाच्या अनेक प्रश्न या शासन स्तरावरती प्रलंबित आहेत। आपल्या समाजाचं एक महामंडळ व्हावं असं आपल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे। आपण फडणवीस साहेबांना त्याविषयी बोललोय। मी तुम्हाला पक्षाच्या वतीने आणि फडणवीस साहेबांच्या वतीने खात्री देतो की निश्चितच आपण आपल्या समाजाच्या महामंडळाच्या स्थापनेसाठी एक दिलाने प्रयत्न करूयात। आणि तडवळकर मॅडम, या ठिकाणी मी आपण ज्येष्ठ आहात, अनेक वर्ष महापालिकेत आपण काम केलंय। मी खेदाने एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की मोची समाज इतक्या वर्ष काँग्रेसच्या पाठीशी होता। अनेक नगरसेवक काँग्रेसला मोची समाजाने दिलं, परंतु इथल्या आमदारांनी पूर्वीच्या मोची समाजाला फक्त छोटे समाज मंदिर किंवा छोटे मंदिरे बांधून तेवढ्या भागापुरत्या समिती दिलं। या मोची समाजाचं एकही मोठं असं स्वतःचं हक्काचं भवन नाहीये। मी परमेश्वराला आणि जाबमुनी महाराजांना साक्षी देऊन सांगतो की मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या। शहरात सर्वात एक चांगला भव्य दिव्य असा मोठा मोची समाज आपण जाबमुनी महाराजांच्या नावाने बांधूया। त्या ठिकाणी आपल्या समाजाचे अनेक कार्यक्रम असतील, आपल्या समाजाच्या लोकांचे लग्न असेल, आपल्या समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पूर्ण करूया। आपला मोची समाज हा कष्टकरी आहे, हा बिडी व्यवसायाशी निगडीत आहे, हा बांधकाम व्यवसायाशी निगडीत आहे। त्यांना बांधकाम योजनेच्या माध्यमातून अजूनही पूर्णपणे निधी उपलब्ध किंवा साहित्य मिळालेलं